कोकणची माय पिपाचा माय 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 बंद करा घ्या बंद करा लक्ष्मी ऑर्गॅनिक बंद करा बंद करा लक्ष्मी ऑर्गॅनिक बंद करा कशाला एवढी जनता कशाला बंद करा लक्ष्मी ऑर्गॅनिक बंद करा। रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे औद्योगिक वसाहतीत लक्ष्मी ऑर्गॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेड नावाच्या कंपनीचा केमिकल बनवणारा मोठा कारखाना आहे। मागील अनेक महिन्यापासून कंपनीत बनवलं जाणारं पीफास हे केमिकल आरोग्याला प्रचंड घातक असल्याची चर्चा सर्वत्र रंगते आहे। अशा परिस्थितीत मानवी जीविताला प्रचंड धोका असणारा हा प्रकल्प थांबवावा यासाठी मागील सुमारे 3 महिन्यापासून या कारखान्याच्या बाहेर धरणं आंदोलन सुरू आहे। कोकणातील ज्येष्ठ धडाडीचे नेते श्री अशोकराव जाधव आणि श्री राजेंद्र आंबरे हे 21 जानेवारी 2026 पासून सलग इथं धरणं आंदोलन करत आहेत। श्री अशोकराव जाधव आणि श्री राजेंद्र आंबरे हे जनहितासाठी सदैव तळमळीने कार्य करणारे सचोटीचे आणि प्रामाणिक नेते म्हणून ओळखले जातात। सुमारे 2.5 महिने कंपनीच्या बाहेर आंदोलन सुरू असूनही कंपनी मात्र त्यांना दाद देत नाही। कोकण संघर्ष समितीच्या वतीने यामुळेच आज लक्ष्मी ऑर्गॅनिक आणि या कंपनीच्या पीफास उत्पादनाविरोधात प्रचंड संताप उसळला आहे। कंपनीने प्रदूषणकारी केमिकल उत्पादन बंद करावे याकरता लोटे परिसरातील आणि खाडीपट्ट्यातील 25 ग्रामपंचायती आज लोटे MIDC परिसरात मोठ्या संख्येने एकवटल्या। यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा इथं तैनात करण्यात आला होता। मानवी जीवनाला घातक असणारं पीफास हे केमिकल आणि हे केमिकल बनवणारी कंपनीच आम्हाला नको असा रोष आजच्या या जनआंदोलनातून पाहायला मिळाला। आजच्या या मोर्चाला विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला होता। अरे बंद करा लक्ष्मी ऑर्गॅनिक बंद करा। कोकणची माय पिपाचा नाही। लक्ष्मी ऑर्गॅनिक बंद करा। लक्ष्मी ऑर्गॅनिक बंद करा। कोकणची माय पिपाचा माय 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 बंद करा घ्या बंद करा लक्ष्मी ऑर्गॅनिक बंद करा बंद करा लक्ष्मी ऑर्गॅनिक बंद करा। 1 2 लक्ष्मी ऑर्गॅनिक 1 2 लक्ष्मी ऑर्गॅनिक भेट दो। लक्ष्मी ऑर्गॅनिक भेट दो। छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय हो। छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो। कोकण
से हल्ला बोल, रस्त्यावर येऊन हल्ला बोल, एक जुटीने हल्ला बोल, निसर्गासाठी हल्ला बोल, आपल्या शेतकऱ्यांसाठी हल्ला बोल, लेकरांसाठी हल्ला बोल, प्रदूषणाविरुद्ध हल्ला बोल, अन्यायाविरुद्ध हल्ला बोल, भ्रष्टाचाराविरुद्ध हल्ला बोल, आगे से बोल हल्ला बोल, अरे जोर से बोल हल्ला बोल, अरे मन से बोल हल्ला बोल, अरे दिल से बोल हल्ला बोल, अरे जोर से बोल हल्ला बोल। धन्यवाद। अरे लड़का क्यों है, अरे लड़का क्यों है, अरे बोल मेरे भाई, अरे ताकत से बोल, अरे हिम्मत से बोल, अरे लड़का क्यों है, अरे लड़का क्यों है, अरे ताकत से बोल, अरे मुख्यमंत्र्यावर, या प्रशासनावर, या सार्वजनिक बांधकाम या कंपनी प्रशासनाचा सर्वांनी फक्त हल्लाबोल करायचा आणि हल्लाबोल कशाला करायचा आहे? ही कंपनी इथे का आली? आपल्या प्रशासकीय अधिकारी, प्रशासन, इथले स्थानिक आमदार, खासदार, झेडपी सदस्य असू दे किंवा कुठलेही इथले पालकमंत्री असू दे, प्रत्येकाने ही कंपनी इथे येऊ घातली म्हणून ही कंपनी आली. बरोबर आहे की नाही? पण निषेध कोणाचा करायचा? पहिल्यांदा या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा, इथे आणणाऱ्या आपल्या पालकमंत्र्यांचा, इथल्या आमदारांचा, इथल्या खासदारांचा. एक तरी आमदार खासदार इथे उपस्थित आहे का? आपला कोकण हायवे ज्या वेळेला बनत नव्हता त्यावेळेला एकही नेता पुढे आला नाही. आता हा समृद्धी महामार्ग बनवून घातलाय तिकडे मराठवाड्यामध्ये तुम्ही बघा, लाखोंच्या संख्येने लोक जमतात. सगळे आमदार खासदार विरोधी पक्षाचे असू दे किंवा इतर पक्षाचे असू दे, एकत्र येऊन त्याला रस्ता होऊ नये म्हणून विरोध करतायत. आपला रस्ता बनत नव्हता, 17 वर्ष आपण लढत होतो, तरी सुद्धा कुठलाही आमदार खासदार पुढे येऊन रस्त्यावरती उतरला नाही. आणि सेम परिस्थिती ही आहे. ही कंपनी यायला सगळ्यात मोठं कोणी जिम्मेदार असतील? स्थानिक इथले आमदार, खासदार, नेते आणि प्रशासकीय अधिकारी आहेत. जी गोष्ट तुम्हाला आम्हाला सामान्य माणसाला कळते ही काही सरकारला कळत नाही. ही कंपनी तिकडे विष बजावून लाखो लोक मृत्युमुखी पडले. ही कंपनी आमच्या डोक्यावर टाकली तुम्ही. यात आमच्या कोकणचं काळीच तुम्ही बाहेर काढताय. ही कुठली परिस्थिती आहे? म्हणजे हीच परिस्थिती जर आपल्याला ठाम ठेवायची असेल तर काय करायचंय? आपण काय करायचंय? हल्लाबोल करायचंय. काय करायचंय? अरे कशाला एवढी जनता कशाला केलाच पाहिजे. बंद करा लक्ष्मी ऑर्गॅनिक, बंद करा लक्ष्मी ऑर्गॅनिक, बंद करा. नमस्कार. आमचं आज 76वा दिवस आहे आंदोलनाचा, धरणे आंदोलन. ही कोकणातलं जे आपलं कोकणामध्ये जे विष आणलं इटलीतलं, हे एवढं डेंजर आहे की 29 देशांनी याला बॅन केले, सर्व जगाने फेकून दिले. पण आपल्या भारतात हे विष आणून आमच्या सुवर्ण असं कोकण आहे, जे आम्हाला देवाने दिलेलं सुंदर कोकण आहे, ह्याचा नाश करायला विष आणलेलं आहे. आणि हे विष जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आम्ही या जनतेच्या आशीर्वादाने आम्ही येथून हे आंदोलन सोडणार नाही. आज भव्य मोर्चा काढून आज असा दणका देणाऱ्या कंपनीला की त्यांना वाटलं पाहिजे हे विष हे गेलंच पाहिजे, म्हणून या जनतेच्या आशीर्वाद आम्ही बसलेलो आहोत. हे आमचं कोकण एवढं सुंदर कोकण, यांनी कोकणाची पुरी वाट लावून टाकली. आम्ही या लोकप्रतिनिधी आम्ही निवडून का देतो? तर आम्हाला हवा, पाणी, जमीन, आमचं कोकण, आमचा रोजगार सुधार. आता रोजगार म्हणतात की रोजगार बंद पडते, त्या मुलांचा रोजगार जाणार. अहो, आमच्या अगोदर ती 120 मुलं मरतील त्या कंपनीत, मग त्या रोजगाराचा फायदा काय? आणि 3 महिन्याचा जर आमचा नंबर सगळ्या जनतेचा आहे, आमच्या कोकणाचा स्वर्गाची वाट लावायला पाहिजे. आमचं म्हणणं एक आहे, आम्हाला रोजगार कमी मिळाला चालेल, पण आमचं स्वर्ग नष्ट करू नका. आमचं हवा, पाणी, जीवजंतू हे जिवंत राहण्यासाठी ही जी सगळी मंडळी आले, यांच्या कृपेने आम्ही हे कायमचं धरणं असं चालू ठेवू जोपर्यंत हे आणलेलं बाहेरच्या जगात वीज जात नाही तोपर्यंत. जय हिंद, जय महाराष्ट्र. आंदोलन करण्याऐवजी कंपनीवर चर्चा करणे अधिक प्रभावी ठरू शकते का? हो, बरोबर. कंपनी आम्ही आमचे घाट साहेब जे एक्सपर्ट, आमची बाकीची मंडळी, आमची जी टीम आहे एक्सपर्ट, यांनी किती वेळा सांगितलं की आम्ही बसतो, आमचे एक्सपर्ट, तुमचे एक्सपर्ट बसवा, प्रशासन बसवा, पण हे काय मीटिंग लावत नाही. कारण ह्यांनी जे विष आणलंय हे जगात ह्याच्यावरती कुठंच नष्ट होणार नाही आहे. त्यामुळे ह्यांना हे विष घालवल्याशिवाय गत्यंतरच नाही. पण हे आमच्यावर चर्चा पण करत नाही. आणि ह्यांनी आम्हाला आम्ही जेव्हा प्रश्न उत्तर केले तेव्हा आम्हाला त्यांनी लिहून दिलं की आम्ही हे विष तयार करतोय, पिपास तयार करतोय. त्यांनी आम्हाला प्रश्न असा केला की जगात चाललेला आहे पिपास, पण तुम्ही बंद का करता? तेव्हा आमचे ग्राहक एक्सपर्ट साहेब आम्ही सांगितलं की जगात सर्व देशांनी हा पिपास हे नावाचं विष बंद केलंय, आणि ते पण त्यांच्या संसदेत किती मतांनी ठराव पास झाला. जपान, अमेरिका, रशिया या सर्व जणांनी जर त्या संसदेवर होतं तर आमची संसद का नाही करत? आमच्या संसद कायदा नाही आहे भारतामध्ये,
आज मंत्री सांगते ते पंकजा मुंडे भविष्यात सांगतात रोजगार आणि पर्यावरणाचं यामध्ये संतुलन कसे साधता येईल? हो साध्य येईल की तुम्ही आम्हाला चांगले कारखाने आणा, हवा शुद्ध करा, पाणी शुद्ध करा. आज दुसरं आम्हाला हसायचं वाटतंय की MPC प्रदूषण महामंडळाने परवा चिपळूण नगरपालिकेला सांगितलं की तुमचा स्वतःचा पाण्याचा शुद्ध प्लांट बसवा. अरे तुम्ही काय आम्ही काय वेडे आहोत का जनता इथली? पाण्याचा शुद्ध प्लांट बसवण्याच्या ऐवजी प्रदूषण महामंडळाने इथलं पाणी जे जात आहे ते शुद्ध करून सोडा ना, मग बसवायचा प्लांट येतच नाही चिपळूणला. ही साधी गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही एकतर चुका करा, तुम्ही पैसे खा, इथं हप्ते खाऊन सगळं पाणी सोडा आणि वर आम्हाला परत हे करा की तुम्ही शुद्ध पाण्याचा प्लांट टाका. कंपनीने अधिकृत सांगितलं आहे की पिपा सांडपाणी CATP जातं, कडे जाता MVW THDP कडे पाठवतात. ही बाब आपण कोणत्या आधार नाकारतात? याच्यावर सांगतो, एक मिनिट मग सांगतो. तर कोणत्या आधार नाकारता सांगा ना. आजपर्यंत कंपनीशी आपण पत्रव्यवहार केला, कंपनीने आपल्याला उत्तरं दिली, परंतु शेवटची जी 2 पत्रं दिली त्यामध्ये हेच विषय होते मुख्यतः की तुम्ही जर मुंबई वेस्ट मॅनेजमेंटला तळोजाला जर हे इन्फ्लुएंट पाठवत असाल तर आम्हाला त्याचं टँकरचं ट्रॅकिंग रेकॉर्ड लागेल, तुमचं किती इन्फ्लुएंट आत्तापर्यंत गेलं. कारण विधान परिषद तर पंकजा मुंडे सांगतात की 31.37 मेट्रिक टन पिफास रिलेटेड प्रोडक्शन बनलेलं आहे आणि मॅनेजमेंट असं सांगते की साधारण 1 किलोला 20 लिटर इन्फ्लुएंट निघतं. तर हे जे आहे हे तुमचं जे इन्फ्लुएंट तुम्ही पाठवलं त्याचं तुम्हाला रेकॉर्ड द्यायला काहीच अडचण नव्हती. ह्या विषयावर आपल्या लोकल ठिकाणी चर्चा न करता लक्ष्मीची मॅनेजमेंट रत्नागिरीसारख्या इथून 100 किलोमीटरवर हॉटेल विवेकमध्ये प्रेस घेते, ती पूर्ण पोलीस प्रोटेक्शनमध्ये. तिथे काही पत्रकारांना अपमानित केलं जातं. ह्या गोष्टी व्यवस्थापन शासनाच्या जीवावर करते असा आमचा चोख आरोप आहे. कारण पोलीस बंदोबस्तात त्या सर्व गोष्टी करणं, आम्ही टँकर अडवला तरी तुम्ही आम्हाला टँकर टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.